नाही होणार त्यांना काही पिया. दुखत नव्हतं, बंद झालेला कान. काय बंद झालेला? कान. मम्मी ते वरचे हँगिंग तरी काढून घे. नाही होणार त्यांना काही पिया. नाही पडणार, नाही पडणार, तू टेन्शन नको. आपण स्ट्रॉंग केलंय त्याला. बाप रे बाप, केवढा हा पाऊस. म्हणजे काय झालंय माहिती का, म्हणजे असा एक्सपिरियन्सवर मी तुम्हाला सांगते आता की कालपेक्षा आज ना आमच्याकडे जरा जास्तच पाऊस पडला आणि ही पण गॅरंटी आहे की आजपेक्षा उद्या जरा जास्तच पाऊस पडेल. कारण गेल्या 8 दिवसापासून ज्या पद्धतीने रुटीन लागली ना पावसाची, सकाळी असं गरम होतं आणि अगदी म्हणजे असा घाम यायला लागतो आणि तो म्हणजे उकाळा निघताना तसं होत असतं आणि मग दुपारानंतर वातावरण चेंज होतं आणि सायंकाळी भरपूर पाऊस पडतो आणि हे असंच होतं आहे. सो म्हणजे माझी इच्छा तर खूप आहे आता पावसामध्ये मस्त भिजूया वगैरे, पण बऱ्यापैकी पावसात भिजल्यानंतर थोडं आजार पण येत असतं, सर्दी वगैरे होते, म्हणून म्हटलं नको. हात तेवढे भिजवते पण विजा एवढ्या कळाळत आहेत की म्हणजे त्यांना बघूनच जीव घाबरायला लागतो आणि असं वाटतं की नको बाबा, चला आपलं आपलं घरातच बरं आहे. आणि मी आली इथे स्वयंपाकासाठी. बराच वेळ लाईटची वाट बघत होती कारण पाऊस जरा शांत झालेला होता, म्हणजे चालला होता पण थोडा कमी झाला होता. म्हटलं लाईट येईल, पण लाईट काही यायचं नावच घेत नाही. शेवटी डिसिजन घेतलं आणि म्हटलं खिचडीच बनवूया. तसं मी दुपारी थोडं प्रिपरेशन करून ठेवलं होतं, गवार वगैरे निवडून ठेवली होती की गवारची थोडी अशी मस्त मसाले भाजी बनवूया आणि रात्रीचं जेवण गवारच्या भाजीनेच होईल आपलं. पण लाईटने सगळाच प्लॅन जो होता तो विस्कटला माझा आणि आता शॉर्टकट जे जेवण आहे ते म्हणजे खिचडी. आमच्याकडे म्हणजे माझं तरी बऱ्यापैकी असं होतं की कधीतरी आवडीने खिचडी बनते, पण बऱ्याच वेळा असं होत असतं की घरात काही ऑप्शनच नाही स्वयंपाकासाठी रात्रीच्या वेळेला. मोस्ट ऑफ सकाळी एवढी जास्त होत नाही, रात्रीच्याच वेळेला असं होतं की काही ऑप्शन नाही, मग बनवा खिचडी. लाईट गेली आहे मग बनवा खिचडी. काहीतरी भाजी बनवायची पण त्यासाठी लागणारा टमॅटोच नाही आहे, अद्रकच नाही, असं काही झालं की मग जाऊ दे, उद्या बनवू ही भाजी, आज खिचडी बनवूया आणि असातला प्रकार होत असतो. पण सध्या आता पावसाळा सुरू झाला की मग खिचडी खूप जास्त प्रमाणात होते कारण लाईट बऱ्यापैकी जात असते रात्रीच्या वेळेलाच. त्यामुळे मग हा सोपा ऑप्शन आहे, लवकर पण जेवण होऊन जातं. पटापट सगळं कट केलं, फोडणी दिली, कुकर लावला की ती खिचडी जोवर होते तोवर आपण आपले बाकीचे कामं किंवा निवांत बसू शकतो. चपाती वगैरेचं टेन्शन नसतं. तसं मला कधी कधी वाटतं की जसं आमच्या खानदेशमध्ये जास्त वेळा रात्री खिचडीच होते, जर दुसऱ्या भागामध्ये म्हणजे माझा जन्म वगैरे झाला असता किंवा दुसऱ्या भागातल्या लोकांसाठी असा काय ऑप्शन आहे, जसं आमचं खिचडी आहे की फटक्यात होऊन जाते आणि निवांत होऊन जातं मनुष्य, तसं काय असेल दुसऱ्या भागामध्ये की त्यांचाही असा खिचडीसारखा एखादा ऑप्शन असेल. तुम्ही काय बनवता असं सिच्युएशनमध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मी आता तुम्हाला हे दाखवते. बरीचशी अशी म्हणजे इतकी धूळ, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या झाडांचे जे पत्ते वगैरे असतात ना ते पण सगळे उडून येतात आणि आता हे सगळं आवरून घ्यावं लागणार आहे. मला असं म्हणजे विचार केला की एवढं सगळं पाणी आणून सगळं वॉश करून घेण्यापेक्षा ना फक्त झाडूच मारूया. कारण काय होतं की मी कालच्या दिवशी बाल्कनी वॉश करून घेतली होती आणि आज जे आहे ती पुन्हा खराब झाली. त्यामुळे काय होतं ना की असं वाटतं की पाण्याचं पण जे आहे ते वेस्टेज होऊन जातं, त्यापेक्षा झाडून घेऊया आणि खात्रीने म्हणजे उद्या पण पाऊस पडणारच आहे. मग उद्याही असंच सिच्युएशन होणार असेल कारण बऱ्याच वेळा असं होतं की पाऊस फक्तच पाऊस आला ना, असा मस्त छान सरळ पाऊस पडणारा असला की मग बाल्कनी आमची ओली होत नाही, पण हवा असली आणि ती आमच्याच बाल्कनीच्या दिशेने असली ना की मग थोडी धूळ वगैरे उडून किंवा कुंड्यातलं पाणी जे असतं ते जोरात तिथे पडल्यानंतर मग त्यातली माती वगैरे जी असते ती पडत असते आणि मग तेवढी क्लिनिंग करून घ्यावी लागते. कधी कधी वाटतं की ही बाल्कनी जर मी माझ्या ड्राय बाल्कनीसारखी जर पॅक करून घेतली तर माझा केवढा मोठा रूम इथे बनू शकतो. पण असंही वाटतं की एक निवांत जागा असली पाहिजे जिथे मोकळी जागा म्हणजे मोकळी जी आहे असं हवा येईल आणि त्यासाठीच मी इथे प्लॅन करत नाही आणि फ्युचरमध्ये माझा प्लॅन नाहीच आहे अजून, पण खूप गरज वाटली आणि एक एक्स्ट्रा रूमची गरज आहे आपल्याला तेव्हा वगैरे विचार करू. पण सध्या तरी मला मोकळी आहे तशीच आवडते आणि लाईटिंग वगैरे लावली होती तर हे सगळे जे माझे टँगल हार्टचे प्लांट्स आहेत ते बघा किती छान दिसत आहे. ते ग्रो पण खूप छान करत आहे आणि आता तर पावसाचं पाणीही बऱ्यापैकी त्यांना मिळून जातं आहे. सो त्यांना बघून असं वाटतं की म्हणजे एक तर होतं की मी मुंबईहून त्याला घेऊन आली होती कसं बसं करून आणि त्याच्यातल्या बाकीच्या कटिंग्स वगैरे ग्रो केल्या होत्या आणि मी एकच वेळा जे आहे ना टँगल हार्ट विकत घेतलेलं आहे त्याच्यामधूनच या सगळ्या कुंड्या तयार केल्या. एक साईडला शेल्फ पण लावली आहे, त्यावर पण बऱ्यापैकी छान ग्रो झालेला आहे आणि आता पुढच्या वेळेला जेव्हा फेब्रुवारीत छान ग्रो करतं हे तेव्हा मी अजून भरपूर कुंड्या याच्या बनवून घेईल. सो चला मग आता रात्रीला एवढंच काम झालं होतं, आपण आता उद्या भेटूयात.
एवढी छान मस्त ऊन पडलं की फ्रेश वाटतं ना. आणि मला तर म्हणजे हीच रिक्वेस्ट आहे देवाला की बाबा पडू दे तू सायंकाळी पाऊस, पण जरा 3-4 तास कडक ऊन राहिलं ना की माझ्या एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना कुंड्यांमधलं, ते सगळं मातीमधून सुकून जाईल आणि माझी झाडं काही खराब होणार नाही. ॲज अ प्लांट पॅरेंट्सना खूप काळजी घ्यावी लागते झाडांची. म्हणजे पाऊस आला की इतकं त्यांना सांभाळून ठेवावं लागतं की त्यांच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या ठेवा आणि त्यांच्यामध्ये जास्त पाणी जायला नको, हे सगळी काळजी घ्या. बऱ्याच गोष्टी असतात. हळूहळू करून करेल मी तुम्हाला ह्या वर्षी पण सगळं काही शेअर. पण छान वाटतंय, मस्त ऊन पडलंय तर. आणि पियाला ट्युशनला जायचं होतं, त्यासाठी ब्रेकफास्ट इथे बनवणं चाललं आहे. सो सकाळी सकाळीच मी तुम्हाला माझ्या बाल्कनीचा व्ह्यू जो आहे तो दिलेला आहे, कारण थोड्या वेळानंतर मग कधी काय अंधार होऊन जातं असं वाटतं की सायंकाळ झाली, म्हणून म्हटलं आधीच दाखवावं. मस्त फ्रेश ऊन आहे तर आज ब्रेकफास्टमध्ये ना मी खमण बनवते आणि रेसिपी काही पूर्ण शेअर करत नाही. यावेळेस आठवणीने डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, त्यामुळे ज्यांना कुणाला याचं प्रीमिक्सची रेसिपी हवी असेल त्याने डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आज उद्या करत करत गेल्या 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आणि पाऊस चालला आहे. सगळ्याकडेच हेच आहे, सगळ्या बायकांचं हेच आहे, सगळ्या माणसांचाही तोच प्रॉब्लेम आहे. ऑफिसला जावं, घरातली आपली कामं आहेत, मुलांचं जे आहे, पियाचं दुखणं तुम्ही कालच्या दिवशी ऐकलं. सगळ्यांना प्रॉब्लेम होतो या पावसाचा आणि तसंच मला पण होत होता. म्हणजे मी ना 2-3 दिवसापासून विचार करते की बेडशीट चेंज करूया. पण काय होतं की आपण बेडशीट काढून ठेवली आणि ती लगेच वॉश झाली ना की मग ठीक असतं. पण तिला घडी करून जर आपण ठेवली आणि नंतर वॉश करू, मग तो आपल्याला ती गोष्ट लक्षात राहत नाही. पण मी आज विचार केला की म्हटलं ऊन आहे, हिला जर लवकर लगेच वॉश करून घेतली तर 1 तासामध्ये सुकून पण जाईल ही. म्हणून म्हटलं चला आज चेंज करून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे बेडशीट चेंज करण्यासाठी अशी मोठी जर मॅट्रेस असली ना, तर कोणीतरी एक जण असलं मदतीला तर मग बरं होतं. पिया बऱ्याच वेळा लुडबुड करते माझ्याकडे, पण तिच्याने काही होत नाही, उलट ती कामच वाढवत असते. पण आज माझा भाऊ होता, त्यालाही जायचं होतं कॉलेजला, पण जरा वेळ होता तो, त्याला म्हटलं चल मला जरा हेल्प कर तू. त्याच्या मदतीने ही बेडशीट जी आहे ती चेंज करून घेतली. आणि एका हॉल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी की ही बेडशीट मी मिशोवरून मागवलेली होती. तेव्हा मी दाखवण्यापुरतं घातली होती, पण त्याच्यानंतर काही घातलीच नाही. तर आता फर्स्ट टाईम ही जी आहे मी यूज करणार आहे आणि खरंच खूप छान वाटते. म्हणजे बघा ना तुम्ही, पूर्ण बेडरूमचा लुक जो आहे म्हणजे एकमेकांना असं मॅच होऊन जातं. जे मी वॉलपेपर लावलं आहे, जे कर्टन्स घेतले, सगळे एकमेकांना मॅच होत आहे. ती जी येलो कलरची बेडशीट होती ना, ती मी रिटर्न केली होती, कारण मला कमेंट्स पण आल्या होत्या की ती मॅच होत नाही तुझ्या घरासोबत. पण तिचं कापड खूप छान होता बरं का. मी याची पर्टिक्युलर लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ह्या बेडशीटची. कुणाकुणाला असं होतं, कारण मला तर बऱ्याच वेळा होत असतं. म्हणजे जर पावसांच्या दिवसांमध्ये तर म्हणजे माझं डोकं असं वेगळ्याच पद्धतीने चालतं की चला बाबा ऊन पडलंय, हे काम करून घेऊ, चला बाबा ऊन पडलंय, कपडे वॉश करायचे आहेत, नाहीतर मग ब्लँकेट्स आहेत, बेडशीट आहे, जीन्स आहे, जाडवाले जे कपडे असतात ते. माझ्या डोक्यात हे असंच चाललेलं असतं की ऊन पडलं ना की मी असं लगेच कामाला लागते पटपट आणि ते कामं करायला लागते. तसंच मी आज मला जीन्स वॉश ज्या होत्या ना त्या करून घ्यायच्या होत्या. ऊन होतं म्हणून मी लगेच त्यांना जे आहे मशीनला लावलं आणि आता वाळवत घातलेले आहे. बाल्कनी मी आज वॉश करून घेतली, कारण अल्टरनेट डेला तरी वॉश करावी लागेल, कारण खूप चिपचिप आणि धूळ पण असते, झाडून ती निघतच नाही महत्त्वाचं म्हणजे. आणि काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ह्या ज्या कटिंग्स होत्या ना जेट प्लांटच्या, ह्या मी ग्रो केलेल्या होत्या. मे बी ना ह्या ग्रो झाल्यासुद्धा असत्या. जेवढं मला माहिती की जेट प्लांटला ना पाणी कमी लागतं आणि कटिंग्स ग्रो करायला पण एवढं जास्त पाणी लागणार आणि हे मला माहिती आहे. पण प्रॉब्लेम असा होतोय ना की पाऊस येऊन जातो आणि मग आपलं लक्ष नाही राहिलं किंवा मग त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी पडूनच गेलं, तर मग त्यांचं थोडंसं जे आहेत ना, बऱ्याचशा कटिंग ज्या आहेत त्या थोड्या सडल्या होत्या. मी त्यांना काढून घेतल्या. काही वाटत आहेत फ्रेश की त्या ज्या आहेत ते सर्वाईव्ह करू शकतील, पण काही जास्त पाण्यामुळे ज्या आहेत त्या सडलेल्या आहेत. मला माहीत नाही, पण मला तरी वाटते की पावसामुळेच झालेलं असेल, एक्स्ट्राच्या पाण्यामुळे. पण तरी मी अजून एक एक्स्ट्राची कुंडी जी होती ती लावली, त्याच्यामध्ये कटिंग्स ज्या होत्या त्या अजून लावलेल्या आहेत. बघूया आता त्या कसं काय ग्रो करता. आणि आज जे होतं ना, सगळी कामं ठरवून चालली होती माझी सकाळपासून, म्हणून मी सकाळी ब्रेकफास्ट पण बनवला, जेणेकरून पोट अगदी गच्च भरलेलं पाहिजे, म्हणजे काम करायला मोकळं. आणि दुपारचं जे जेवण आहे ते थोडं उशिरा पण झालं ना तर चालेल. ह्या हिशोबाने मी मुद्दामूनच आवर्जून ब्रेकफास्ट बनवून घेतला होता की सगळ्यांनी पोटभर खा आणि उशीर झाला तरी माझ्याकडून काही मागू नका, कारण आज मला ना किचन क्लीन करून घ्यायचं आहे. पूर्ण मी किचन क्लीन करणार नाही आहे, पण म्हणजे ओटा जो आहे तो ओटा मला क्लीन करून घ्यायचा आहे. जी टाईल असते, जी व्हाईट कलरची टाईल आता तुम्ही बघताय, ती मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायची. सगळं डीप क्लीन नाही करणार आहे मी, कारण ह्याच याच्यामध्ये ना खूप वेळ
वेळ चालला जातो. म्हणजे एक म्हणजे जर स्वयंपाकाचं काम आपल्याला नसलं ना तर मग आपण एक्स्ट्राची कामं करून घेऊ शकतो, पण स्वयंपाक पण करायचा आहे वेळेवर. मग त्यानुसार मी सगळी प्लॅनिंग केली की आज थोडं करूया, उद्या थोडं करूया, अशा हिशोबाने. तर मी आता तेच क्लिनिंग करायला घेतलेलं आहे. तर मला हा लास्ट टाईम पण मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलं होतं, पण हा वुडनचा रॅक काही माझ्याकडून क्लीन करायचा झालाच नव्हता. करू म्हणता राहिलाच होता तो. आणि आता बघते त्याला तर त्याच्यावर म्हणजे एवढं ग्रीसी असं झालं होतं ना, कारण फोडणी वगैरेची जी वाफ असते ती सगळ्याच गोष्टींवर बसते, जे काही किचनमध्ये मोकळं पडलेलं असतं त्यावर. तर तशीच याच्यावर पण खूप होती. म्हटलं याला आता घासणीनेच घासून काढलं मी. आणि एवढं स्ट्रॉंग वूड आहे ना, हे खरं सांगते मी तुम्हाला. इतकं मस्त लाकूड त्यांनी यूज केलं आहे ना. मी अक्षरशः जी म्हणजे याची स्क्रबर असतं ना, पूर्ण असं जाडीचं स्क्रबर, त्याच्याने वॉश करून घेतलं त्याला, तरीही काहीच झालं नाही. खूप छान मस्त आहे. जरा बाहेर ठेवून आली होती, म्हटलं जरा सुकेल तो तोवर. आणि आता सगळा किचन जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेते. छोटासा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे काय होतं ना, की किचन क्लीन करण्याची सवय मला आहे बऱ्यापैकी, की मी रात्री पण झोपताना पूर्ण किचन क्लीन करून जाते. पण काय होतं ना, बऱ्याच वेळा माझ्याने असं होऊन जातं की मी फक्त कापड जो आहे ना तो फक्त मी फिरवून घेते आणि पुसून काढून घेते. कारण माझ्याकडे जी स्प्रे बॉटल आहे ना ती काही व्यवस्थित चालत नाही आहे. तिच्यामध्ये पाणी मी जे लिक्विड तयार करून ठेवते ना, ते मग मला पहिले सवय होती की सगळ्या किचनवर मारून द्यायचं आणि मग जे आहे पूर्ण किचन क्लीन करायचं. तर मला डीप क्लीन करताना एवढा त्रास व्हायचा नाही, पण ती बॉटल काही व्यवस्थित काम करत नाही, त्यामुळे फक्त कापड मी जो असतो किचनवर मारून घेते. तर मला आता ते रिअलाईज व्हायला लागले की ते माझं जे काम तिथे मी कमी केलं आहे ना, म्हणजे फक्त कापडने पुसून काढायचं, त्यामुळे पूर्ण ग्रीसी जे असतं ना, म्हणजे ऑइलचे डाग वगैरे ते पूर्ण निघत नाही. आणि मला ह्यावेळेस जरा जास्तच क्लिनिंग करावी लागली, जी आता तुम्हाला जरी ती म्हणजे व्हिडिओमधून दिसत नसेल की काय एवढं क्लीन वगैरे खराब म्हणजे झालेलं नाही आहे, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी जे दिसत होतं भरपूरच म्हणजे टाईल्स वगैरेवर खूपच डाग पडले होते. गॅस पण बऱ्यापैकी मला व्यवस्थित डीप क्लीन करून घ्यायचा होता. आणि ही आयडिया माहीत नाही मला कसं काय डोकं चाललं आणि मी पितांबरी घेऊन हा गॅस कसा काय त्या दिवशी क्लीन केला होता. तेव्हापासून म्हणजे मी स्वतःवरच असं प्राऊड फिलिंग येते मला की ही जी टीप आहे ना, खरंच मी खूप छान शोधून काढली आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता की पितांबरी अशी हाताने जी आहे रफ करून घ्यायची फक्त, कारण ह्या गॅसला घसता येत नाही, नाहीतर मग त्यावर स्क्रॅचेस पडतात. त्यामुळे पितांबरीने खूप इझिली निघून जातं. अगदी तुम्हाला घसणीची सुद्धा म्हणजे घासायचं का सुद्धा गरज नाही, हातानेच तुम्ही एकदम इझिली त्याला काढून घेऊ शकतात, कितीही तेलाचे डाग असू द्या. ते गॅस वगैरे सगळं क्लीन करून झाला माझा. आणि आता जे आहे मी इथे जे सिंकचा एरिया होता तो पण व्यवस्थित क्लीन करून घेते. म्हणजे एवढा जो पोर्शन आहे माझा वरचा तो माझा झालेला असेल. आणि उद्या परवा जसा वेळ मिळेल तसं मग किचन ट्रॉल्या वगैरे एक जे आहे ते काढेल आणि करेल. मला तरी वाटतं की एवढं काम करून बघून पण तुम्ही मोटिवेट झाला असाल काही ना काही काम करण्यासाठी, आणि तुम्हीही नक्कीच तुमच्या किचनमध्ये जाऊन काही ना काही काम करणार मला बघून खात्री आहे मला. तर मी हे सगळं संपवलं आणि बघा किती छान मस्त नीट नेटका अगदी चमकणारा किचन जो आहे तो माझा बनून तयार झाला आहे, अगदी फक्त वरच्यावर क्लिनिंग करून सुद्धा. मला काही लायनर मागवायचे आहेत, पण नाही राहत, लक्षातच नाही राहत. महत्त्वाचं म्हणजे की मागवू करता करता दिवस निघून जातात. आणि म्हटलं गेल्या वेळेससारखी म्हणजे तसं परत हे खराब व्हायला नको, कारण एकदा आपण पाण्याने वॉश करून घेतलं, दोनदा वॉश केलं, पण हळूहळू आपण लाकडाला परत वॉश करत राहिलो पाण्याने किंवा त्यावर पाणी पडत राहिलं तर ते लाकूड खराब होईलच. म्हणून मी आता म्हटलं पुढच्या वेळेला फटक्यात क्लिनिंग व्हायला पाहिजे म्हणून असे मी प्लास्टिकचे कागद होते ते असे कट करून घेतले पिशवीचे आणि अशा पद्धतीने लायनर जे आहेत त्याचे बनवून घेतले. आणि हे पण काम माझं आता करून झालेलं आहे. दुखत नव्हतं, बंद झालेला कान. काय बंद झालेला कान? कसा बंद होत होता? असं डायरेक्ट असं केल्यावर ते होतच नव्हतं. हे तरी होत होतं, असं केल्यावर ते खुलून जायचं, पण हे होतच नव्हतं. आवाज कमी येत होता, लेअर सारखं. मग आता मी डॉक्टरकडे गेलो, मग त्यांचं कुठलं तरी मशीन होतं, पहिले त्यांनी साफ केलं, मग ते कुठली तरी अजून एक लीड होती ती लावली, मग त्यांनी वॅक्स काढला. खूप होता का वॅक्स? मी नव्हतं ध्यान दिलं, मी फक्त त्याच्यावर ध्यान देतो मला लागायला नको. हो, आता काय सांगितलं डॉक्टरने? ती गोळी एक गोळी ऍट अ टाइम अर्धी करून क्रश करून खायची. हो का? व्यवस्थित होऊन जाईल ना मग? 5 days. मग आता जास्त टीव्ही बघायची नाही, मोबाईल बघायची नाही, म्हणजे पूर्ण कान पुन्हा असं तुझं होणार नाही. हे मोबाईल आणि टीव्ही मुळे होतं. इयरबडने काय होतं? इयरबड आपण घेतला ते मध्ये टाकतो असं वाटलं की खूप निघतच आहे, पण ते इयरबड मुळे अजून मध्ये घुसतं. म्हणजे जे वॅक्स असतं ते मध्ये जातं इयरबड मध्ये. सो इयरबड नाही टाकायचे कानात.
इयरबड यूज नाही करायचं. सांग सगळ्यांना, तुम्ही कोणीच इयरबड यूज करू नका. हा, कोणीच इयरबड यूज करायचं नाही जर जास्त वॅक्स आहे. ओके. कारण की मी पण एक व्हिडिओ बघितलेला की जर आपण इयरबड यूज केलं तर वॅक्स मागे जात असतो, म्हणून कान बंद होत असतो. वेळेवर माझं किचनचं काम संपवून ना मी स्वयंपाकाला सुरुवातच करणार होती. तेवढ्यात मला यांचा फोन आला की स्वयंपाक करायला सुरुवात केली का? म्हटलं नाही अजून. मग म्हणे मी बाहेरून पार्सल आणतो, कारण ते पियाला घेऊन हॉस्पिटलला गेले होते. येताना मग हे घेऊन आलेत ते. आणि काय झालं होतं, सकाळचं थोडं खमण पण जे होतं ना ते उरलं होतं. त्यांनी काही ब्रेकफास्ट केलाच नव्हता, सो ते पण होतं. मग ते म्हणले की पार्सल आणतो आणि खमण, असं दोघांवर जे आहे ते आपलं होऊन जाईल. म्हटलं ठीक आहे, कारण एवढं काम झालं होतं ना. मी ते तुम्हाला पटपट सगळं दाखवलं, पण 2-2.5 तास मी कंटिन्यू काम करत होती. ते म्हणजे इतकं काम झाल्यानंतर किचन आपल्याला क्लीन दिसतो ना, थकवा आपला निघून जातो. पण त्यातल्या त्यात असं काही सरप्राईज मिळालं की मग मन अजूनच प्रसन्न होऊन जातं. आणि म्हटलं चला, पुढचं माझं भरपूर काम वाचलं. म्हणजे स्वयंपाकाचे भांडे, स्वयंपाक करणं सगळंच वाचलं जवळजवळ. चला मग आता ह्या आनंदासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.